नमस्कार. वैश्विक सिद्ध साधना अर्थात VSS तर्फे मी मिलिंद देव आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. समर्थांनी लिहिलेले मनाचे श्लोक हे मानसशास्त्र, समाजशास्त्र, तत्वज्ञान आणि अध्यात्मशास्त्र अशा चारही अंगांना स्पर्श करून जातं. एवढंच नाही तर माणसाने स्वतःची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी नेमकं कसं वागलं पाहिजे, त्याचबरोबर हा समाज स्वस्थ कसा राहील यासाठी कसं वागलं पाहिजे, तत्वज्ञानाचा खोल अर्थ समजून घेऊन रोजच्या आयुष्यात ते कसं वापरलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून आध्यात्मिक अनुभूती घेऊन परिपूर्णता कशी मिळवायची, हा अत्यंत दुर्मिळ असा अभ्यास मनाच्या श्लोकांमध्ये दिसतो. आणि एकदा या अभ्यासातून रिअलायझेशन झालं, सत्यानुभूती झाली की माणसाला आपण अज्ञानापोटी नेमकं काय करत होतो याची जाणीव होते. आणि त्या सत्यानुभूतीचं प्रकटीकरण म्हणजे करुणाष्टक आहेत. तो पश्चात्ताप, ते परमेश्वराचं नेमकं स्वरूप, ते आयुष्य कसं व्यर्थ घालवलेलं आहे आणि आता सत्यानुभूतीनंतर किंवा आत्मज्ञानामुळे मला तुझ्यापर्यंत, परमशक्तीपर्यंत कसं पोहोचायचं आहे याचं प्रकटीकरण म्हणजे करुणाष्टक आहेत. समर्थ रामदास स्वामी हे आत्मज्ञानी होते, त्यामुळे विशाल दृष्टी असलेले असे ते संत होते. या मनाचे श्लोक किंवा करुणाष्टकामध्ये जो राघव किंवा राम असं जे म्हटलेलं आहे तो म्हणजे परमशक्ती किंवा परमेश्वर किंवा आत्मज्ञान या अर्थाने आलेला आहे. तेव्हा त्या अर्थाने या श्लोकांचा अभ्यास किंवा त्याचं ग्रहण जर आपण केलं तर आपली दृष्टी ही सामान्य न राहता विशाल होईल, दिव्य होईल. यामध्ये जे जे काही रेकॉर्ड झालेलं आहे त्याच्यातली दिव्य स्पंदनं आपल्या आतमधल्या स्पंदनांमध्ये बदल करण्यासाठी नाथांनी प्रत्यक्ष आपल्यापर्यंत पोहोचवली आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी एक माध्यम म्हणून काम केलेलं आहे. परमेश्वरी कृपेचा हा प्रसाद आपल्यापुढे सादर करताना मानवी मर्यादांमुळे काही चूक भूल झाली असेल तर तो सर्वस्वी दोष माझ्याकडे आहे. तेव्हा यामध्ये काही चूक आढळल्यास साधकांनी किंवा जाणकारांनी ती माझ्यापर्यंत पोहोचवावी अशी मी त्यांना विनंती करतो. या दिव्य स्पंदनांचा लाभ आपण सर्वच जण घेऊयात. अलक्ष निरंजन परिपूर्ण कल्याणम.